नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरी। ही इंग्लिश व्होकॅब्युलरी तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोग होणार आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत होणाऱ्या परीक्षा असतील किंवा एसएससी असेल, सीजीएल असेल, बँकिंग असेल किंवा इतर केंद्र सरकार अंतर्गत होणाऱ्या परीक्षा असतील, या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी येणार आहे। चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन वर्डला स्टार्ट करूया। बघा, पहिला वर्ड आहे आपल्याकडे टेंडरनेस। आता टेंडरनेसचा मीनिंग काय होतं बघा, द क्वालिटी ऑफ बीइंग जंटल, लव्हिंग ऑर काइंड। बघा, द क्वालिटी ऑफ बीइंग जंटल, जंटल म्हणजेच काय तर आपण म्हणूया सौम्य प्रमाण, असं आपण म्हणूया, हे काय मृदू प्रमाण या मनाचा। लव्हिंग, एखादा व्यक्ती कसा आहे तर प्रेमळ आहे, एखादा व्यक्ती कसा आहे तर काइंड आहे, दयाळू आहे, म्हणजेच काय तर त्या व्यक्तीकडे टेंडरनेस आहे। टेंडरनेस म्हणजेच काय तर प्रेमळपणा, नाजूकपणा आणि हळुवारपणा। या चित्रामध्ये बघू शकता, ही छोटी मुलगी आहे, या छोट्या मुलीच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा टेंडरनेस पण आहे, म्हणजे प्रेमळपणा, नाजूकपणा आहे। ती तिच्या आईला भेटते, म्हणजेच तुम्ही या पिक्चरच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकता की हा काय तिच्या चेहऱ्यावरती एक टेंडरनेस आहे, म्हणजेच प्रेमळपणा, हळुवारपणा आहे। आता त्याचे सिनोनिम बघा, पहिला आहे तो सिनोनिम वॉर्म, दुसरा आहे अफॅबिलिटी, दुसरा आहे इंडियरमेंट आणि चौथा आहे डेलिकसी। डेलिकसी म्हणजे नाजूकपणा। तर हे सर्व त्याला सिनोनिम येणारे आहे टेंडरनेसला। एक्झाम्पल बघा, शी स्पोक विथ लव्हिंग टेंडरनेस। बघा, शी स्पोक विथ लव्हिंग टेंडरनेस म्हणजे ती कशी बोलली, एका लव्हिंग टेंडरनेस म्हणजेच काय तर प्रेमळपणाने ही लहान मुलगी तिच्या आईला बोलली। पुढचा वर्ड बघा, पुढचा वर्ड आहे आपल्याकडे वेटरन। वेटरनचा अर्थ होतो बघा, a person who has very long experience of a particular job or activity। बघा, वेटरन म्हणजे अ पर्सन, असा व्यक्ती, who has very long experience म्हणजेच काय असा व्यक्ती ज्याला दीर्घ काळाचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, ऑफ अ पर्टिक्युलर जॉब, एका विशिष्ट प्रकारच्या नोकरीचा किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या ऍक्टिव्हिटीचा त्याला अनुभव आहे। जो व्यक्ती की प्रख्यात आहे, प्रसिद्ध आहे, नावाजलेला आहे, त्याला तुम्ही वेटरन म्हणू शकता। आता बघा, मराठीमध्ये विशिष्ट कामाचा किंवा उद्योगाचा दीर्घ अनुभव असणारा माणूस। विशिष्ट कामाचा किंवा उद्योगाचा दीर्घ अनुभव असणारा माणूस, मुरलेला माणूस म्हणू शकता, मातब्बर व्यक्ती म्हणू शकता, अनुभवी माणूस म्हणू शकता, एखाद्या गोष्टीमध्ये कसलेला माणूस म्हणू शकता, त्याला तुम्ही वेटरन म्हणायचं। ओके, एक्झाम्पल बघा, मुकेश अंबानी इज द वेटरन बिझनेसमन इन इंडिया। बघा, मुकेश अंबानी इज द वेटरन बिझनेसमन इन इंडिया। या पिक्चर मध्ये पाहू शकता मुकेश अंबानी। मुकेश अंबानी कोण आहेत तर वेटरन बिझनेसमन आहेत, म्हणजे प्रसिद्ध, प्रख्यात, नावाजलेले, मातब्बर किंवा अनुभवी असलेले बिझनेसमन आहेत। पुढे बघा, पॅन्शिया। पॅन्शिया हा शब्द बऱ्याच वेळा तुम्ही ऐकला असेल बघा, समथिंग दॅट विल क्युअर ऑल डिसीजेस। बघा, समथिंग दॅट विल क्युअर ऑल डिसीजेस, समथिंग असं काहीतरी जे की क्युअर करतं, बरं करतं, ऑल डिसीजेस म्हणजे सर्व रोगांवर असणारा जो उपाय असतो, म्हणजे रामबाण उपाय असतो, त्याला पॅन्शिया असं म्हणतात। दुसरी बघा, सॉल्व ऑल प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टीज। बघा, सॉल्व ऑल प्रॉब्लेम्स म्हणजे असा उपाय जो काय करतो बघा, सॉल्व ऑल प्रॉब्लेम, सगळ्या समस्याचं त्याच्याकडे सोल्युशन असतं, सगळ्या समस्या तो सोडवतो। अ युनिव्हर्सल रिमेडी म्हणजेच काय तर एक सगळ्या कामासाठी उपयोगी असणारे। आता तुम्ही पाहिलं असेल ऍडव्हर्टाइज मध्ये बऱ्याच वेळा झेंडू बाम असतो, सगळ्या कामासाठी उपयोगी येतात, त्यासारखं पॅन्शिया म्हणजे रामबाण। बघा, सर्व रोगांपासून मुक्ती मिळेल किंवा सर्व प्रश्न सोडवतील असा समज असणारं असं काहीतरी किंवा सार्वत्रिक उपाय, एकमेव उपाय, त्याला तुम्ही पॅन्शिया असं म्हणू शकता। एक्झाम्पल बघा, टेक्नॉलॉजी इज नॉट अ पॅन्शिया फॉर ऑल प्रॉब्लेम। बघा, टेक्नॉलॉजी इज नॉट पॅन्शिया फॉर ऑल आवर प्रॉब्लेम। आपल्या ज्या सगळ्या समस्या आहेत ना, त्या सगळ्या समस्यासाठी टेक्नॉलॉजी उपयोगी पडते का? नाही, तर फक्त आपल्याला थोडेसे आपले टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असणारे जे कामं असतील ते सोडवण्यासाठी फक्त आपल्याला टेक्नॉलॉजी कामं करते। म्हणजे टेक्नॉलॉजी ही आपल्यासाठी पॅन्शिया आहे का? नाही। तर आपण म्हणूया वेगळे, समजा आपण लहानपणी आपल्या आजीबाईचा बटवा किंवा आयुर्वेदिक वेगळे मेडिसिन वापरतो, त्या मेडिसिननी सर्वच गोष्टी तुमच्या आजार बरे होतात, मग त्या आजाराला बरे होण्यासाठी तुमच्याकडे काय तर पॅन्शिया आहे, एक रामबाण उपाय आहे। पुढे बघा, ऑस्ट्रसाइज। ऑस्ट्रसाइजचा अर्थ बघा, टू रिफ्यूज टू अलाउ समबडी टू बी अ मेंबर ऑफ अ सोशल ग्रुप, टू रिफ्यूज टू मीट और टॉक टू समबडी। आता बघा, ऑस्ट्रसाइजचा अर्थ रिफ्यूज, नाकारणे, अलाउ समबडी, कुणाला तरी एखाद्या गोष्टीमध्ये येण्यासाठी त्याला काय करणं, नाकारणं, टू बी अ मेंबर ऑफ सोशल ग्रुप, एखाद्या समाजाचा भाग होण्यासाठी त्या व्यक्तीला नाकारणं, त्याला ऑस्ट्रसाइज करणं, म्हणजेच बघा वाळीत टाकणं असं म्हणू शकता। दुसरी बघा,
टू रिफ्यूज टू मीट ऑर टॉक टू समबडी. रिफ्यूज टू मीट एखाद्याला भेटण्यासाठी नाकारणं किंवा त्याला बोलण्यासाठी नाकारणं, त्याला ऑस्ट्रसाइज करणं म्हणतो. मराठीमध्ये बघा, एखाद्याला एखाद्या सामाजिक गटात येऊ न देणे किंवा घेण्याचं नाकारणं. एखाद्या व्यक्तीला त्या सामाजिक गटात येऊ न देणं किंवा त्या येण्याचं नाकारणं. अगोदरच्या तुम्ही पाहिलं असेल की बाबा अगोदरच्या काळामध्ये महिलांना वाळीत टाकायचे किंवा एखाद्या विशिष्ट जातीला वेगळ्या वाळीत टाकायचे, त्यांना वेगळं ठेवायचे. म्हणजेच काय तर ऑस्ट्रसाइज करणे हा शब्द त्यासाठी लागू होतो. ओके, म्हणजे बघा बहिष्कृत करणे, एखाद्याशी बोलण्यास किंवा त्याला भेटण्यास नकार देणं, एखाद्यावर बहिष्कार टाकणं, त्याला ऑस्ट्रसाइज हा शब्द वापरण्यात येतो. ओके, एक्झाम्पल बघा. He was ostracized by his colleagues for refusing to support the strike. आता बघा एसटी महामंडळ, एसटी महामंडळाने काय केलं होतं तर त्यांचा संप आयोजित केला होता. मग संप आयोजित केल्यानंतर बघा एक व्यक्ती होता, म्हणजे ही म्हणूया, ही नावाचा व्यक्ती होता. ही वॉज ऑस्ट्रसाइज्ड. त्या व्यक्तीला या एसटी महामंडळाच्या सर्व कलिग लोकांनी, त्याच्या सहकाऱ्यांनी त्या व्यक्तीला, एका व्यक्तीला काय केलं तर त्याला वाळीत टाकलं. कशामुळे टाकलं बघा, फॉर रिफ्युजिंग टू सपोर्ट द स्ट्राईक. बघा, फॉर रिफ्युजिंग, त्याने नाकारलं, सपोर्ट द स्ट्राईक. आता एसटी मधल्या लोकांची स्ट्राईक होती. स्ट्राईक असताना एका व्यक्तीने काय म्हणला तर तो म्हणला की बाबा तुम्हाला स्ट्राईक करायची, तुम्हाला संप करायचा आहे तर तुम्ही करू शकता, परंतु मी त्या संपामध्ये भाग होणार आहे का नाहीये. कारण जर नोकरीला गेलं तरच त्याला त्याचा दिवसाचा पगार मिळणार होता. म्हणून त्याच्या रोजीरोटीसाठी तो म्हणला किंवा मी तुमच्या संपामध्ये सहभागी होणार नाही. म्हणून त्याच्या कलिगने त्या व्यक्तीला काय केलं, ऑस्ट्रसाइज केलं, त्याला वाळीत टाकलं, त्यांना सर्व सदस्यांपासून वेगळं केलं. ओके, पुढे बघा कटआउट. कटआउट याचा अर्थ बघा, अ शेप स्पेशली ऑफ अ पॉलिटिकल लीडर ऑर अ मूवी स्टार. बघा, अ शेप असा एखादा भाग, विशेषतः कुणाचा, पॉलिटिकल लीडर म्हणजे राजकीय व्यक्तीचा किंवा एखादा मूवी स्टार आहे. आता हा बघा शाहरुख, शाहरुखचा हा काय लावलाय तर कटआउट लावलाय. काय लावलाय, कटआउट लावलेला आहे. बघा, दॅट हॅज बीन कट आउट फ्रॉम अ कार्डबोर्ड फॉर डिस्प्ले. बघा, दॅट हॅज बीन कट आउट, जो की कापण्यात येतो कार्डबोर्ड मधून, आहे का नाही, तर कशासाठी तर डिस्प्लेसाठी, एक देखावा म्हणून त्याला कटआउट असं म्हणायचं. बघा, विशेषतः राजकीय पुढारी किंवा चित्रपट कलावंत यांच्या कार्डबोर्ड मध्ये कापलेल्या प्रदर्शनासाठी लावलेली जी प्रतिमा असते, खंडाकृती असते, त्याला कटआउट असं म्हणायचं. ओके, कॉलेजमध्ये असताना तुम्ही बरेच सारे या प्रकारचे बनवले असतील का नाही, ते आपल्याला कटआउट म्हणायचं. There was a life-size cardboard cutout of Shahrukh in front of the building. या बिल्डिंगच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये किंवा म्हणजे मोठ्यातला मोठा असा कटआउट कोणाचा लावलाय, शाहरुखचा लावलेला आहे. पुढे बघा, आता कटआउट एक होता आणि कट ऑफ हा एक वेगळा. दोन्ही मधला फरक बघा. आता कट ऑफ काय म्हणतो, द लेवल ऑर टाइम ऍट विच समथिंग स्टॉप. म्हणजे बघा, अ लेवल ऑर टाइम, एक विशिष्ट पातळी असेल, वेळ असेल, त्यावेळेला एखादी गोष्ट स्टॉप होते, त्याला कट ऑफ असं तुम्ही म्हणू शकता. बघा, एखादी गोष्ट थांबवण्याची वेळ किंवा स्तर, त्याची अंतिम मुदत, त्याला तुम्ही कट ऑफ असं म्हणू शकता. बघा, द कट ऑफ डेट इज 12 मे, आफ्टर दॅट वी विल इन द ऑफर. बघा, द कट ऑफ डेट, आता बघू शकता या पिक्चर मध्ये स्पेशल ऑफर, एखादा कपड्याचं दुकान आहे, त्यांनी 10% ऑफ दिलेलं आहे, म्हणजेच काय तर सवलत दिलेली आहे. तर आपण त्या सवलतीला असं म्हणू शकता द कट ऑफ डेट, म्हणजेच काय तर ही सवलतीची वेळ आहे, त्याची डेट किती आहे, इन डेट आहे 12 मेची, आणि त्यानंतर ही सगळी ऑफर काय होईल, बंद होईल. म्हणजेच काय तर कट ऑफ म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीवर मिळालेली सवलत, तिचा शेवट होण्याची जी तारीख असते त्याला कट ऑफ असं म्हणतात. पुढे बघा, बेअर. बेअरचा अर्थ काय होतो, युज्ड अबाउट अ पार्ट ऑफ द बॉडी, शरीराच्या एखाद्या पार्ट बद्दल हा शब्द वापरण्यात येतो. नॉट कवर्ड बाय क्लोथिंग, जो की कपड्याने झाकलेला आहे का, नाहीये. विदाउट एनिथिंग कव्हरिंग इट ऑर इन. बघा, विदाउट एनिथिंग कव्हरिंग इन इट म्हणजेच त्याच्यावरती काहीही झाकलेलं नाहीये, म्हणजेच काय तर बेअर आहे, उघडा आहे, अनवाणी आहे. ओके, जो उघडा अनवाणी आहे त्याला आपण बेअर असं म्हणू शकता. बघा, डोंट वॉक ऑन दॅट ब्रोकन ग्लास विथ बेअर फीट. बघा, डोंट वॉक ऑन दॅट ब्रोकन ग्लास म्हणजे डोंट वॉक, चालू नका, ब्रोकन ग्लास, तुटलेल्या जे काच आहे त्या काचांवरती चालू नका. कशामुळे तर तुझे जे पाय आहेत तर ते बेअर फीट आहेत. म्हणजे ज्या चित्रामध्ये बघू शकता, ही बघा बऱ्याच याच्यामध्ये चालतात की बाबा काचेचे तुकडे आहेत आणि त्या काचेच्या तुकड्यावरून एखाद्या व्यक्तीला चालावं लागतंय. कशासाठी तर त्याच्या धार्मिक प्रथेसाठी त्याला चालावं लागतंय. म्हणजेच याचे पाय बघू शकता, पाय कसे आहेत तर बेअर आहेत, म्हणजेच काय अनवाणी पाय आहेत, पायामध्ये काहीही घातलं नाही. लहान मुलगा बघा, लहान मुलगा कपडे घालत नाही तर त्याला सुद्धा तुम्ही बेअर असं म्हणू शकता. ओके, चला पुढे बघा. आता
डिफायचा अर्थ काय होतो? टू रिफ्यूज टू ऑबे समबडी समथिंग. रिफ्यूज टू ऑबे, ऑबे म्हणजेच काय तर पालन करणे. एखाद्या गोष्टीचं पालन करण्यासाठी रिफ्यूज करणं म्हणजे नाकारणं, हे का नाही. एखादी गोष्ट किंवा व्यक्तीची आज्ञा झुगारणं, आज्ञा पालन करण्यास नकार देणं, आदेश धुडकावणं, अवज्ञा करणं, न मानणं म्हणजेच काय एखादी गोष्टीने तुम्हाला, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काहीतरी करायला सांगितले परंतु तुम्ही त्याचं आज्ञेचं पालन करत नाहीत म्हणजेच काय तर डिफाय करत आहात, रिफ्यूज करत आहेत. ओके बघा, आय वुडंट हॅव डेअर टू डिफाय माय टीचर्स. बघा, आय वुडंट हॅव डेअर, मी कधीही धाडस करू शकले नाही माझ्या टीचरचा डिफाय करण्याचं. डिफाय म्हणजेच काय तर नाकारण्याचं, त्यांच्या आज्ञेचं पालन न करण्याचं नाकारू शकले नाही. हे पिक्चर बघा, हे स्टुडंट बघा, हे स्टुडंट म्हणतात की त्यांची शिक्षिका एवढी चांगली आहे की तिने काही सांगितलं तर ते करण्यासाठी तयार असतात. म्हणजे हे विद्यार्थी कधीही त्या शिक्षिकेला डिफाय करत नाही, तिच्या आज्ञेचं पालन नेहमी करतात, पालन कधीही अवज्ञा करत नाही तिच्या, असं आपण म्हणूया. आदेश धुडकावून लावत नाही तसं म्हणूया. पुढे बघा, अडॅप्ट. अडॅप्टचा अर्थ बघा, टू चेंज युअर बिहेवियर बिकॉज दॅट सिच्युएशन यू आर इन हॅज चेंज. बघा, टू चेंज युअर बिहेवियर, तुमचं बिहेवियर, तुमची वर्तणूक बदलणं. बिकॉज द सिच्युएशन यू आर इन हॅज चेंज. बघा, अशी परिस्थिती ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही बदललेला आहात त्याला अडॅप्ट करणं असं म्हणतो. बघा, परिस्थितीनुसार स्वतःच्या वर्तनात बदल करणं. बघा, परिस्थितीनुसार स्वतःच्या वर्तनात बदल करणं त्याला अडॅप्ट म्हणायचं. परिस्थितीशी जुळतं घेणं, फेरफार करणे. एखाद्याचा स्वभाव असतो बघा, कुठल्याही सिच्युएशन मध्ये किंवा कोणत्याही लोकांमध्ये गेला तर त्या पद्धतीने तो व्यक्ती अडॅप्ट होतो. म्हणजेच काय तर स्वतःच्या स्वभावाला बदलतो, म्हणजे अडॅप्ट करतो असं आपण त्याला म्हणूया. बघा, आय एम अफ्रेड ही कांट अडॅप्ट टू द आयडिया ऑफ हॅव्हिंग अ वुमेन ॲज हिज बॉस. आता बघा, या पिक्चर मध्ये पाहू शकता ही वुमन आहे, ही महिला कोण आहे तर या सर्व लोकांची बॉस आहे. मग बॉस असल्यामुळे आपण काय म्हणू बघा, आय एम अफ्रेड, तो म्हणतोय मला भीती वाटते, मला भीती वाटते. आय एम अफ्रेड ही कांट अडॅप्ट, तो अडॅप्ट करू शकत नाही म्हणजे जुळवून घेऊ शकत नाही टू द आयडिया ऑफ हॅव्हिंग अ वुमन ॲज अ बॉय. बघा, तो काय म्हणतो बाबा, एक महिला त्याची बॉस आहे, या परिस्थितीला तो स्वीकारू शकत नाहीत, अडॅप्ट करू शकत नाही असं तो म्हणतोय. मग अडॅप्टचा अर्थ होतो कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला झोकून घेणं, जुळवून घेणं असं म्हणू शकता. पुढे बघा, आता अडेप्ट. पहिल्या याच्यामध्ये ADAPT होता, आता EPT, एक वर्ड बदलला की अर्थ बदलला. बघा, अडेप्टचा अर्थ व्हेरी गुड म्हणजे खूप चांगला. स्किलफुल ॲट समथिंग, स्किलफुल म्हणजे कौशल्य, एखाद्या गोष्टीमध्ये त्याचं खूप सारं कौशल्य आहे तर त्याला तुम्ही अडेप्ट असं म्हणू शकता. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये वाकबगार असलेला माणूस, तरबेज असलेला माणूस, कुशल असलेला माणूस, पटाईत असलेला माणूस, निपुण असलेला माणूस, निष्णात असा आणि प्रवीण असणारा, त्या गोष्टीवरती त्याचं पकड आहे, त्याला तुम्ही अडेप्ट पर्सन असं म्हणू शकता. ओके बघा, शी इज अडेप्ट इन म्युझिक, शी इज अडेप्ट इन म्युझिक. लता मंगेशकर यांना लक्षात ठेवा, लता मंगेशकर कशा होत्या तर म्युझिक मध्ये अडेप्ट होत्या, म्हणजे वाकबगार होत्या, निपुण होत्या, त्यांची त्यावरती पकड बसलेली होती. पुढे बघा, आता कॉन्शियस. कॉन्शियसचा अर्थ होतो युज्ड अबाउट ऍक्शन डन विथ ग्रेट केअर अँड अटेन्शन. बघा, युज्ड अबाउट ऍक्शन, एखाद्या कृतीबद्दल शब्द वापरतात. डन विथ ग्रेट केअर, एखाद्या खूप साऱ्या काळजीने ही गोष्ट करणं. अँड अटेन्शन, लक्ष देऊन एखादी गोष्ट करणं, त्याला कॉन्शियस असं म्हणू शकता. बघा, कृतीच्या संदर्भात वापर, काळजीपूर्वक केलेली किंवा लक्ष देऊन केलेली एखादी गोष्ट त्याला तुम्ही म्हणू शकता. बघा, आता ही इज अ कॉन्शियस स्टुडंट. हा मुलगा बघा, हा मुलगा, हे मुलं आहेत का नाही, मुलगा मुलगी सर्वजण, तर ते काय करत एकदम लक्षपूर्वक अभ्यास करत आहेत, म्हणजेच काय कॉन्शियसनेसने ते अभ्यास करत आहेत. ओके, चला पुढे बघा, ऑर्डिनन्स. ऑर्डिनन्सचा अर्थ होतो अन ऑर्डर ऑर रूल मेड बाय अ गव्हर्नमेंट. बघा, ऑर्डर ऑर रूल, ऑर्डर म्हणजे आदेश, रूल म्हणजे नियम, कुणी केलाय सरकारने केलाय. कशासाठी बघा, ऑर समबडी इन अ पोझिशन ऑफ अथॉरिटी, किंवा एखाद्या व्यक्तीला तो रूल बनवण्याचा अधिकार आहे त्याला तुम्ही ऑर्डिनन्स असं म्हणू शकता. बघा, अधिकारी व्यक्तीने किंवा सरकारने काढलेला फतवा किंवा सरकारने किंवा अधिकारी व्यक्तीने काढलेला जो नियम असेल त्याला ऑर्डिनन्स असं म्हणू शकता. म्हणजेच अध्यादेश आहे, वटहुकूम आहे, अधिनियम आहे, त्याला ऑर्डिनन्स असं म्हणू शकता. बघा, एक्झाम्पल, अ सिटी ऑर्डिनन्स दॅट सेज पार्क्स मस्ट बी क्लोज ॲट 11 PM. बघा, अ सिटी ऑर्डिनन्स, हा पार्क आहे बघा, हा पार्क आहे. मग त्या शहरामधल्या महानगरपालिकेने काय केलंय तर ऑर्डिनन्स काढलाय, सिटी ऑर्डिनन्स. त्या शहराने ऑर्डिनन्स काढलाय, नियम काढलाय, अध्यादेश काढलाय. काय म्हणतो बघा,
पार्क्स मस्ट बी क्लोज ॲट 11 PM, म्हणजे रात्रीच्या 11 वाजता सगळे पार्क जे आहेत ते बंद झाले पाहिजे, असा त्या शहरवाल्यांनी काय केलाय, ऑर्डिनन्स काढलाय, तिथला कलेक्टरनी नियम काढलेला आहे. चला आता बघा ऑर्डिनन्स आणि इथे ऑर्डनन्स याच्यामध्ये बघा, आता अगोदरचं बघा तुम्ही, ORDINANC आणि पुढचं बघा ORDNANC, फक्त थोड्याशा अक्षरांचा फरक आहे, यावरून तुमच्या शब्दांमध्ये गलफत होऊ शकते. तर बघा ऑर्डिनन्सचा अर्थ काय होतो, मिलिटरी सप्लायज कन्सिस्टिंग ऑफ अम्युनिशन इक्विपमेंट. बघा मिलिटरी सप्लायज म्हणजेच काय, तर दारुगोळा, साधन सामग्री इत्यादीचा अंतर्भाव असलेला सैनिकी पुरवठा, त्याला ऑर्डनन्स असं म्हणू शकता. इथे बघा अम्युनिशनचा अर्थ होतो दारुगोळा, म्हणजे जो सैनिकांचा जो दारुगोळा असतो ना, तर त्याला तो साहित्य आहे, त्याला तुम्ही ऑर्डनन्स असं म्हणू शकता. मराठीत बघा परत एकदा, दारुगोळा किंवा साधन सामग्री इत्यादीचा अंतर्भाव असणारा सैनिकी जो पुरवठा असतो, दारुगोळा असतील तर चित्रामध्ये बघू शकता. इकडे सगळे त्यांच्या मिसाईल आहेत, रायफल आहेत, एटसेट्रा, AK-47 असतील एटसेट्रा, तर त्याला ऑर्डनन्स असं म्हणू शकता. बघा हंड्रेड्स ऑफ ऑर्डनन्स फॅक्टरीज आर रिक्रुटिंग पीपल नाव. बघा हंड्रेड्स ऑफ ऑर्डिनन्स फॅक्टरी, ऑर्डिनन्स फॅक्टरी म्हणजेच काय, तर या दारुगोळा असणाऱ्या ज्या फॅक्टरी आहेत त्यांनी एक नवीन रिक्रुटमेंट काढलेली आहे, म्हणजेच काय, तर त्यांना त्यांच्या कामासाठी लोकांची गरज लागते, म्हणून त्यांनी भरती काढलेली आहे. पुढे बघा आता हे LIEUTENANT, आता स्पेलिंग वर जाऊ नका, याचा उच्चार होतो लेफ्टनंट. ओके, लेफ्टनंटची स्पेलिंग आहे LIEUTENANT. बऱ्याच वेळा स्पेलिंग मिस्टेक जो प्रश्न विचारतात त्यामध्ये स्पेलिंग विचारतात आणि तुम्हाला माहित असतं लेफ्टनंट त्याचा उच्चार होतो, यामुळे बघा an officer at a middle level in the army, navy or air force. बघा an officers, असा अधिकारी जो की मिडल लेवलचा आहे, आर्मी मधला, सैन्यामधला, नेव्ही मधला असेल, एअरफोर्स मधला, त्याला लेफ्टनंट असं म्हणायचं. बघा लष्कर, नौदल किंवा वायुदल यातील मधल्या स्तरावरचा अधिकारी, त्याला लेफ्टनंट. ही वॉज प्रमोटेड टू बी अ लेफ्टनंट इन द आर्मी. आता बघा हा ऋतिक आहे, ऋतिकचा कुठला तरी एक लक्ष नावाचा मूवी आहे, त्या लक्ष नावाच्या मूवीमध्ये तो लेफ्टनंट या पदावरती प्रमोटेड झाला. ओके, मग लेफ्टनंटला लक्षात ठेवा, ऋतिक आहे आणि ऋतिक लेफ्टनंट या पदावरती प्रमोटेड झालेला होता. चला मित्रांनो, आजचे व्होकॅब्युलरी हे महत्वाचे होते, महत्वाची इन्फॉर्मेशन. आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू आहे, तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. 30 दिवसाचा कोर्स असेल, लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये तुम्हाला ऍपवर सर्व काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे. त्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक अँड ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, ग्रुप डिस्कशन, प्रॅक्टिस एक्सरसाइज, प्रेझेंटेशन स्किल, सर्व काही एका महिन्याच्या ड्युरेशन मध्ये होणार आहे. तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर त्याची लिंक तुम्हाला युट्यूबच्या आपल्या लिंक मध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.